तुम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगबी कोडे संकट जैसा केला तैसा होय भावे सोया धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखी विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू तुकाराम 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 तुकाराम
यावरी या वारकरी संतांच्या. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कुडे संकट. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या संकीर्तन सेवेसाठी निवडलेला गायलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकारी अखिल जगताच्या पाठीवरती ज्यांना जगद्गुरु ही पदवी प्राप्त झाली, वारकरी संप्रदायाचे कळस छत्रपती शिवरायांचे गुरुवर्य आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे देहुनिवासी श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला हरीच्या दासांची निर्भय अवस्था प्रकट करतात. विठ्ठल छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेला आपला सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, शोरांचा, वीरांचा आणि वारकऱ्यांचा म्हणून ओळखला जाणारा आपला सातारा तालुका आणि या सातारा तालुक्यातील वारकरी संप्रदायाचं जोपासना करणारं गाव म्हणजे आपलं फरतरवाडी हे गाव. आणि या गावामध्ये चालू असलेला एकदिवसीय कीर्तन महोत्सव निमित्त आहे एकादशीचं. आज तसं पाहायला गेलं तर सुवर्ण योगायोग आहेत. 3 योगायोग आहेत सर आज. कोणते? तर आज एकादशी आहे आणि एकादशीच्या बरोबर महिलांचा सगळ्यात आवडता सण तो म्हणजे मकर संक्रांत. आज मकर संक्रांत आहे आणि तिसरा महत्त्वाचा योगायोग असा आहे, माझ्याकडे लक्ष द्या, तो योगायोग खूप महत्त्वाचा आहे. आदरणीय महाराज, आजचा दिवस आहे ना, हा पानिपत शौर्य दिवस आहे आजचा. आणि या पानिपतामध्ये रणबहादूर दत्ताजी शिंदे यांनी त्यामध्ये महाराज प्राणाची आहुती दिली आणि त्यांनी आपल्यासाठी एक मंत्र आणि एक शौर्य प्रतीक ठेवलं. ते म्हणतात बचेंगे तो और भी लढेंगे. ते दत्ताजी शिंदे असतील, महादजी शिंदे असतील, त्यांनी त्या पानिपतामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. तो आजचा दिवस आहे आणि माझं परम भाग्य की आजच्या या एकादशीच्या दिवशी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी मिळते. खरं पाहता कीर्तनकारांची फॅक्टरी, कीर्तनकार जिथं घडतात ना ती म्हणजे आळंदी आहे. आणि त्या आळंदीमध्ये एक संस्था आहे, जोग महाराज शिक्षण संस्था. त्या जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक वर्ग आहेत, त्यांना पैसे नाहीत, जे शिकतात त्यांना सुद्धा फी नाही आणि अनेक कीर्तनकार त्या ठिकाणी तयार होत आहेत. मला वाटतंय तसंच काहीसं आपण आपल्या सातारा तालुक्यात, कोरेगाव तालुक्यात आणि भागामध्ये करतोय. मला असं वाटतंय आमच्यासारख्या तरुण कीर्तनकारांना किंवा नवोदित कीर्तनकारांना एक चांगली संधी मिळावी. त्यांना कसं बोललं पाहिजे, वारकरी संप्रदायाला एक वेगळ्या प्रकारचं अधिष्ठान आहे, वारकरी संप्रदायाची जोपासना कशी केली पाहिजे याच्या पुढे जाऊन बोलतो. सातारा जिल्ह्यानं वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळं कार्य करून ठेवलंय आणि ती सातारी परंपरा काय आहे, सातारी बाज काय आहे, या सगळ्या आम्हा तरुणांना लक्षात यावा म्हणून मला वाटतंय की हा ज्येष्ठ मंडळींचा खूप मोठा खटाटोप आहे. आणि ही संकल्पना उभी राहिली आणि संकल्पना ज्यावेळी माझ्या कानावर पडली ना तेव्हा मी ठरवलं की ज्या ठिकाणी एकादशीचा कार्यक्रम असेल त्या एकादशीच्या उत्सवाच्या दिवशी आपण कीर्तनाला त्या ठिकाणी जायचं. आणि मी बऱ्यापैकी पहिल्यापासून या एकादशीच्या उत्सवाला यायला लागलो आणि आल्याच्या नंतर मागं एक साधारणतः 15-20 दिवसापूर्वी आदरणीय ज्योतिराम महाराजांचा मला फोन आला आणि महाराजांनी सांगितलं, महाराज आपल्याला 14 तारखेच्या एकादशीला कीर्तन करायचंय. त्यांनी जसं का कीर्तन करायचंय म्हटलं ना की माझ्या समोर पहिला शब्द आला तो म्हणजे भय, भीती. एवढी सगळी लोक, ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी असणार आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ लोक उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर आपल्याला कीर्तन करायचे आणि माझ्या समोर ते एक भीतीदायक वातावरण आलं. मी त्यांना पहिल्या शब्दात म्हटलं की महाराज एक मला अर्धा तास वेळ द्या विचार करायला. मी अर्धा तास वेळ घेतला आणि महाराजांनी सांगितलं, महाराज फरतरवाडीत कार्यक्रम होणार आहे, महेशदादांच्या घरी कार्यक्रम होणार आहे, सिस्टीम चांगली असणार आहे, आपल्याला सुवर्ण संधी आहे. आणि या सगळ्याचा महाराज मनामध्ये चांगला विचार आला आणि मी म्हटलं की आज ही संधी दवडायची नाही, आज आपल्याला या ठिकाणी कीर्तन करायचंय. आणि मग महाराज ज्याची मला भीती वाटली, ज्याचं मला भय वाटलं आणि
त्यावेळी मी विचार केला की आजच्या दिवशी अभंग कोणता घ्यायचा. आपण जर स्वतःला हरीचे दास म्हणून घेत असू, आपण जर स्वतःला हरीचे दास म्हणतोय ना, तर मग आपल्याला कोणतीही भीती राहिली नाही पाहिजे. इथून पुढे जर मला भीती वाटली तर मी रोहित असेन, आणि इथून पुढे जर मला भीती नाही वाटली तर मी हरीचा दास असेन. विठ्ठल ठाल महाराज, ही कीर्तन परंपरा, या ठिकाणी कीर्तनाला मी येत असताना मला वाटतं ही माझ्या वाडवडिलांची परंपरा आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुम्ही म्हणाल महाराज हे रोहित महाराज आपल्या तालुक्यातले आहेत का, आपल्या जवळचे आहेत का? महाराज तुमच्या तालुक्यातलाच असल्यासारखं आहे मी. का तर या 2 तालुक्यांनी माझ्यावरती खूप मोठी कृपा केली. आणि काही ऋणानुबंध असतात बरं का महाराज, काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं सुकृत असतं, आणि मी ते पूर्वजन्मीचं सुकृत आणि योगायोग या ठिकाणी सांगणार आहे. मी माझ्या कीर्तनाला सुरुवात, सगळं पूर्ण शिक्षण हे चिंचनेर गावात झाले. तुम्ही जर चिंचनेर गावाला वरणे रोडला जर गेला तर ते गोपाळ बर्गे असतील, राम बर्गे असतील, त्यांच्या कुटुंबात माझी आई त्या ठिकाणी शिकलेली आहे, आणि तिचं सगळं जीवन आहे ना त्या चिंचनेर गावामध्ये गेलंय. पहिला मुद्दा, मी तुमच्या जवळ त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार महाराज टाळ्या वाजवा. आणि ती एक ज्योत आहे महाराज, ती एक ज्योत आहे, आणि ती ज्योत आहे ना कधी विझणार नाही. ते आमचे ज्योतिराम महाराज आहेत. त्यांना ही संकल्पना सुचली, आणि त्या संकल्पनेतून हा भव्यदिव्य असा एकादशीचा उत्सव त्या ठिकाणी उभा होतोय. असो महाराज, माझ्याकडे वेळ कमी आहे. मला महाराजांनी उभं राहायच्या अगोदरच सांगितलं, महाराज 9च्या पुढं सगळं, 9च्या आत सगळं संपवायचं आहे. अभंग श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून हरीच्या दासांची निर्भय अवस्था आपल्या समोर प्रकट करतात. ते म्हणतात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. महाराज, काही गोष्टींची आपल्याला आवड असते, आणि काही गोष्टी आपल्याला खूप जवळच्या असतात, पण काही गोष्टी नकोशाच्या असतात. या अभंगाची सुरुवात करत असताना प्रस्तावनेमध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला म्हणणार आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. यातल्या काही गोष्टी गरजेच्या आहेत, आवडीच्या आहेत, आणि काही गोष्टीची गरजच नाही. आहार गरजेची गोष्ट आहे, आवड सुद्धा आहे. काय आज मकर संक्रांत, सगळ्यांना वाटलं होतं की आज पुरणपोळी खायची, पण एकादशी आली त्यामुळे आज काही योगायोग झाला नाही. पण आवड आहे महाराज, सगळ्यांना आवड आहे. आहार, निद्रा, झोपेची आवड सर्वांना आहेच. आता तुम्ही आम्ही आडनावानं वेगळे झालोय, पण आपण सगळे आता 8 वाजता उठतो, आपण सगळे सूर्यवंशी आहे. निद्रा आवड सुद्धा आहे आणि गरज सुद्धा आहे. मैथून गरज सुद्धा आहे आणि आवड सुद्धा आहे. चौथी महत्वाची गोष्ट की ज्याची गरज सुद्धा नाही आणि आवड सुद्धा नाही, ते म्हणजे आहे भय. पण मला सांगा, या मंडपात बसलेला असा कोण व्यक्ती आहे का की ज्याला कशाचंच भय नाही? अहो, कुणाला वाघाची भीती आहे, कुणाला बिबट्याची भीती आहे, कुणाला बैलाची भीती आहे, कुणाला आपल्या गायीची भीती आहे, तर कुणाला आपल्या बायकोची भीती आहे. पण भीती नाहीच असा माणूस या मृत्यू लोकात अजिबात नाही. प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची भीती आहे. श्रोत्यो ऐका, श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहित असताना या अभंगातला एक शब्द मला खूप आवडतो. तो म्हणजे पहिला शब्द आहे, तो त्यांनी वापरलेला शब्द आहे, तो म्हणजे आम्हा. महाराज ते असे म्हणले नाहीत की मी किंवा आपण, असे म्हणले नाहीत की त्यांनी या आम्हा शब्दामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना सामावून घेतले. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, जो पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती करतो, वारीला जातो, दोन्ही एकादशी करतो, आणि जो हरीचा दास म्हणून घेतो ना स्वतःला, त्याला कोणत्याही प्रकारचं भय राहिलं नाही पाहिजे असं ठामपणे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. पण सामान्य माणसाला अनेक प्रकारचे भय आणि भीती आहेत. भर्तृहरी वैराग्य शतक या ग्रंथामध्ये भयाचे आणि भीतीचे प्रकार सांगतात. त्यांनी पहिला प्रकार सांगितलाय, भोगे रोग भयम, कुली कुलच्युत भयम, शास्त्रे वाद भयम, रूपे जडायात भयम, मानी दैन्य भयम, काया कृतांतात भयम. पहिला प्रकार भर्तृहरींनी सांगितलाय महाराज. कोणता? सामान्य माणसांचा, हरीच्या दासाचे नाही, सामान्य माणसाचे भयाचे आणि भीतीचे प्रकार त्यांनी सांगितले. पहिला प्रकार भोगे रोग भयम. प्रत्येक भोगी माणसाला रोगाची भीती आहे का नाही? आहे का नाही? 2021 साली या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एक आजार येऊन गेला. त्याचं नाव काय हो? काय नाव? माणसं स्वतःचं नाव विसरतील पण त्याला विसरणार नाहीत महाराज. करोना. असं मांडीला मांडी लावून बसत होता का त्या काळात? नाही बाबा. सकाळी हातात हात दिला एखाद्या मित्राच्या, संध्याकाळी जर तो व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला तर हा व्यक्ती अर्धा गार व्हायचा. काय होतंय काय सांगू तुम्हाला.
मित्र आम्ही एकत्रित राहिलो, एका बेंचवर डबा खाल्ला, ते मला बऱ्याच दिवसातनं भेटले, हातात मिठी मारली, हातात हात घेतला आणि ते पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक. पॉझिटिव्ह शब्द कोरोनानं बर्बाद केला. कोरोना निघून गेलाय, पण आजही आपण पॉझिटिव्ह व्हायला तयार मनानं. पहिला प्रकार सांगितलाय, भोगे रोगभयम. भोगे रोगा जोडोनिया दिले अनेक, आरुचिते हो काता सकळा पासोनीरा. आरुचिते हो काता सकळा पासोनी. भोगे रोगा दिले अनेक, आरुचिते हो काता सकळा पासोनी. आरुचिते हो काता सकळा पासोनी. जोडोनिया दिले अनेक, आरोचिते हो काता सकळा पासोनी. आरोचिते हो काता. भोगे रोगभयम. प्रत्येक भोगी माणसाला रोगाची भीती आहे. महाराज, हा सातारा जिल्हा आहे ना, हा शूरवीरांचा जिल्हा आहे. मागच्या 8 दिवसामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 3 शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. 3 शूरवीर गेले आपल्या सातारा जिल्ह्यातले. आणि सातारा जिल्हा म्हणजे शूरांचा आणि वीरांचा काय. काल रात्रीच कोल्हापूरमध्ये झालेल्या एका मोठ्या भरतीची काल निकाल लागला, काल भरतीचा. आणि सातारा जिल्ह्यातील 100 तरुण त्या ठिकाणी भरती झालेत. 3 आपले जवान गेले, त्याच्या तुलनेत 100 जवान या सातारा जिल्ह्याने दिले. त्यामुळे ही भूमी शूरांची आणि वीरांची, एवढं लक्षात असू द्या महाराज. आणि शूरवीर कधी घाबरतात का. राखट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा. सातारची लोक जर कधी मुंबई पुण्यात जर महाराज बोलली ना, अशी ते बोलायला लागली ना, तर एखाद्या लोकांना वाटतं ही बोलतायत का भांडतायत. असं राखटपणा कणखरपणा सातारच्या लोकांना जाणवतो. आणि ती सातारची लोक 2021 साली ही कणखर लोक त्या काळात सुद्धा घाबरली. मोडेल वाकणार नाही असं म्हणणारे ती सुद्धा लोक त्या काळात घाबरली. आपण जर हरीचे दास स्वतःला म्हणून घेत असू ना, तर आम्हाला रोगाची भीती वाटणार नाही. पहिला प्रकार सांगितला, भोगे रोगभयम. दुसरा प्रकार भरतो या ठिकाणी सांगतात, कुली कुलच्युतभयम. प्रत्येक माणसाला आपलं कुळ अधपतन होण्याची भीती आहे, म्हणजे कुळ नष्ट होण्याची भीती आहे. प्रत्येकाला वाटतं वंशाला दिवा पाहिजे, आपल्या कुटुंबामध्ये मुलगा जन्माला आला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. याची सुद्धा या कलियुगामध्ये माणसांना भीती आहे. कुली कुलच्युतभयम. तिसरा प्रकार सगळ्यात महत्वाचा, तो म्हणजे शास्त्रे वादभयम. एखाद्या शास्त्री माणसाला त्याच्यापेक्षा हुशार माणसाची भीती. कोण कधी कुठं कसा प्रश्न विचारेल सांगू शकत नाही. एखादा हुशार माणूस असतो ना, तो काय एखादा आपल्याला प्रश्न विचारेल. आता आम्ही कीर्तन करत असतो महाराज, कीर्तन करत असताना रामदास स्वामी एक वाक्य बोलून जातात. ते म्हणतात, अभ्यासोनी प्रगटावे, नाही तरी झाकोनी असावे, पण प्रगटोनी नसावे हे बरे नाही. म्हणजे अभ्यासानं प्रगट व्हायचं. जर अभ्यास होत नसेल ना, तर झाकून राहायचं. पण नुसतं झाकून नाही राहायचं, मग प्रगट कधीतरी झालं पाहिजे ना. मग ते म्हणतात अभ्यास करून प्रकट व्हायचं. 14 तारीख कधी येईल असं मला झालं. शास्त्रे वादभयम. प्रत्येक शास्त्री माणसाला त्याच्यापेक्षा हुशार माणसाची भीती आहे. चौथा प्रकार सांगतात, रूपे जडायात भयम. एखाद्या रूपवान माणसाला म्हातारपणाची भीती आहे. कुणाला वाटतं का हो म्हातारा व्हावं? प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकानं चिर तरुण दिसावं. काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते आणि 2 म्हातारी माणसं चौकात बसली होती. एकाचं वय होतं 80 वर्ष, दुसऱ्याचं वय होतं 85 वर्ष. अशी म्हातारी माणसं चौकात उन्हाळ्याचे दिवस निवांत झोपली होती. रात्रीचे 12-1 वाजले आणि 1 वाजता गावात कुत्री मोठ्यानं ओरडायला लागली.
कुत्री ओरडणं म्हणजे संध्याकाळचा खूप मोठा धोका. कारण मरण सगळ्यात पहिल्यांदा कोणाला कळतं? हा, त्यामुळे संध्याकाळची आपण कुत्र्यांना ओरडू देत, आणि आपल्या सातारा भाषेत त्याला विवळणं म्हणतात. आणि ती कुत्री मोठ्यानं ओरडायला लागली आणि ती दोन्ही म्हातारी आपली पारावर झोपली होती, उठली. 85 वर्षाचं म्हातारं म्हणते, उठा, कुत्रं ओरडते. त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला उठवलं आणि ते 85 वर्षाचं म्हातारं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हणतंय, अहो कुत्रं ओरडतायत, आपण दोघं सोडून गावात जास्त आजारी कोण आहे? रोपे जडायात भयम. प्रत्येक माणसाला वाटतं की आपण आयुष्यभर तरुणच राहावं, म्हातारा कधीच होऊ नये. 80-85 वर्ष झालंय तरी सुद्धा वाटतंय रोपे जडायात भयम. त्यानंतर भर्तृहरी सांगतात की बले रिपु भयम. एखाद्या बलवान माणसाला त्याच्यापेक्षा बलवान माणसाची भीती आहे. जर आपल्यापेक्षा तो चांगला बलवान असला आणि जर त्याच्याकडून आपण कुस्तीमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये जर चिटपट झालो तर याची सुद्धा भीती आहे. महाराज, एक उदाहरण दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो ऐका. महाभारतातलं उदाहरण आहे. पांडवांच्या बरोबर होता तो म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा, साक्षात देव त्यांच्या सोबत होता. आणि कौरवांच्या बरोबर होते ना, ते म्हणजे बाण चालवण्यामध्ये जे प्रगाढ आहेत, कर्णासारखा दानशूर त्यांच्याकडे होता. भव्यता दिव्यता प्रचंड सैनिक एका बाजूला होतं, पण एका बाजूला फक्त श्रीकृष्ण परमात्मा होता. आणि एकदा काय झालं, धृतराष्ट्रांनी भीमदादाला पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये महाराज प्रेमाचे शब्द वापरले. माझ्या भीमा, माझ्या बाळा, माझ्या लेकरा, किती दिवस झालं मला भेटला नाहीस. माझी विनंती आहे की तू मला एकदा भेटायला ये. कुरुक्षेत्रावरती त्या ठिकाणी लढाई चालू आहे आणि एका बाजूला पत्र लिहिलंय. भीमदादा आहे ना, भीमदादांची जर गदा चालली ना तर एखादा पुढचा माणूस थरथर थरथर कापायचा, पण भीमदादा तितकेच भोळे होते. भीमदादांनी पत्र वाचले, पत्रातले प्रेमाचे शब्द त्यांनी वाचले आणि भीमदादा जरा पागळले. म्हणले जायचं आता धृतराष्ट्रांना भेटायला. धृतराष्ट्र म्हणजे कोण? धृतराष्ट्र म्हणजे कौरवांचे पिताश्री. तसं बघायला गेलं तर यांचे सुद्धा पिताश्री. आता जायचं भेटायला. मी बले रिपू भयम सांगतोय, बलवान माणसाला त्याच्यापेक्षा बलवान माणसाची भीती आहे. भीमदादा जेवायला बसले, पटपट 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 जेवतायत. तेवढ्यात श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं की भीमदादांची एवढी गडबड का? म्हणले, ओ दादा कुठं निघाले? काय नाही, म्हणले धृतराष्ट्रांना भेटायला चाललोय, त्यांनी पत्र लिहिले, बरेच दिवस झालं भेट नाही झाली म्हणून त्यांनी मला भेटायला बोलवले. ठीक आहे म्हणले, जेवण झालं की मला भेटा. भीमदादांनी जेवण केलं आणि श्रीकृष्णाच्या जवळ गेले. म्हणले, देवा आपण बोलवलं नाही. म्हटले, तुम्ही धृतराष्ट्रांना भेटायला चाललाय, पण एक काम करा, जाताना तुमच्या सोबत तांब्याचा पुतळा सोबत घेऊन जा. म्हणले, कशाला? काय नाही म्हणले, ज्या ज्यावेळी तुमच्यावरती संकट येईल ना त्यावेळी हा तांब्याचा पुतळा पुढं करायचा, तुम्ही मागं थांबायचा. आधी पुतळा पुढं करायचा, मग तुम्ही पुढं मागून जायचं. भीमदादा जरा हसले. म्हणले, माझी गदा बघितली तर एखादा घाबरतो. म्हणले, देवाची आज्ञा आहे, ज्याच्यामुळे आतापर्यंत आपण तो जिवंत आहे, ज्याच्यामुळे आतापर्यंत सगळं चाललंय, त्याचा शब्द पाळला पाहिजे. म्हणून स्वतःसारखा दिसणारा तांब्याचा पुतळा महाराज त्यांनी तयार केला आणि तो तांब्याचा पुतळा घेऊन भीमदादा धृतराष्ट्रांना भेटायला गेले. म्हातारे बाबा वाटच बघत होते, कधी एकदा येतोय भीम भेटायला. सिंहासनावरती बसलेत, पुढे टीव्ही लावला होता. धृतराष्ट्रांना तुम्ही बघितलंय का? मी बघितलंय महाभारतात. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. ते सिंहासनावरती बसलेले असतात, पुढे टीव्ही असतो, टीव्हीवरती काय काय चाललंय कुरुक्षेत्रावरती तो शेजारी बसलेला एक द्वारपाल त्यांना सांगत असतो, असं झालं, यांनी बाल मारला, हे झालं. ते धृतराष्ट्र. आणि ते धृतराष्ट्र सिंहासनावरती बसलेत आणि भीमदादा त्या सभागृहामध्ये आले. येत असताना त्या शेजारच्या सैन्यांनी सांगितलं, आले भीमदादा भेटायला आले. म्हातारे बाबा 2-4 पायऱ्या उतरत 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 खाली उतरले. भीमा, ए लेकरा, ए बाळा, किती दिवस झालं भेटला नाहीस रे. आणि आलिंगन देणार, आता मिठी मारणार. तेवढ्यात भीमदादाच्या लक्षात आलं की श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलंय आधी तांब्याचा पुतळा पुढं करायचा. आणि मग भीमदादा गेले, आता आलिंगन देणार. तेवढ्यात त्यांनी तांब्याचा पुतळा पुढं केला. तांब्याच्या पुतळ्याला त्या धृतराष्ट्रांनी अशी कडकडून मिठी मारली, अशी कडकडून मिठी मारली. बघताय काय, तांब्याचं जागेवरती पीठ केलं. भीमदादा 2 पावलं मागं सरकले. म्हणले, बाबानं तांब्याचं पीठ केलं, मी गेलो असतो तर 100% थालीपीठ केलं असतं. म्हणले, मी त्यातनं महाराज वाचलो. भीमदादांच्या लक्षात आलं श्रीकृष्ण परमात्म्यानं आपल्याला यातनं वाचवलं. बली रिपुभयम. एखाद्या बलवान माणसाला त्याच्यापेक्षा बलवान माणसाची महाराज भीती आहे. त्यानंतर गुणी खलुभयम. एखाद्या गुणवान माणसाला मूर्खाची भीती आहे.
काय कुठं कसा प्रश्न विचारतील या कलियुगात आता सांगू शकत नाही. एखाद्या मूर्ख माणसाची सुद्धा गुणी माणसाला त्या ठिकाणी भीती आहे. आणि भर्तृहरी सगळ्यात शेवटचा प्रकार सांगतात की प्रत्येक माणसाला कशाची जरी महाराज भीती नसली ना तर एक भीती मात्र आहे, ती म्हणजे मरणाची भीती महाराज प्रत्येक माणसाला आहे. पण श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत की आम्हाला रोगाची भीती नाहीये, आम्हाला एखाद्या हुशार माणसाची भीती नाही, आम्हाला मरणाची भीती नाही, आम्हाला रूपाची भीती नाही. का तर आम्ही हरीचे दास आहोत. आणि या लोकात नाही हो, या तिन्ही लोकांमध्ये सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नाही. अभंगाचं पहिलं चरण. हरीचा दासा काही हरीचा दासा काही दासा काही भय नाही त्रैलोकी. महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला या तिन्ही लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची भय आणि भीती नाही. या पहिल्या चरणातला एक शब्द दुसरा खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे हरीचे दास.
मग आपण हरीचे दास असू तर आपल्याला कोणत्याही प्रकारची भय आणि भीती नाही. हरीच्या दासांचे 3 महत्वाचे गुण या ठिकाणी प्रतिपादन करावेसे वाटतात. कोणते 3 गुण आहेत हरीच्या दासांकडे? पहिला ते म्हणजे हरीचे दास उदार असतात, हरीचे दास मायबाप असतात आणि हरीचे दास कृपावंत असतात. किती उदार असतात सांगू का? जर कधी तुम्ही आळंदीतून पंढरीला चालायला सुरुवात केली, 18 संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं जातात. काही आपल्या गावातनं जातात. या भागातले अनेक दिंड्या आपल्या गावातून दिंडी सोहळे त्या ठिकाणी जातात. पण 18 संतांच्या पालख्या आपल्या आपल्या तीर्थक्षेत्रावरून पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतात. मी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये चालतो. जर तुम्ही त्या सोहळ्यामध्ये गेला तर संत किती उदार आहेत बघा. त्यामध्ये माळकरी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जेवण मिळतं आणि माळ नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जेवण मिळतं. एवढे संत उदार आहेत. त्यामध्ये हौशे गौशे नवशे सगळी लोक त्या ठिकाणी आलेले असतात. काय काय लोक तर जून महिन्याची वाटच बघतात, कधी एकदा वारी येते. कारण महिना कसा निघून जातो ना महाराज. अहो तुम्ही कपडे घेऊन जरी शर्ट घेऊन गेला ना नुसता मोकळा, तरी सुद्धा तुम्ही ते 21 दिवस आनंदानं प्रेमानं जगता महाराज. माझी 59 वर्षाची वारीची परंपरा आहे. त्याचं भाग्य खूप मोठं आहे आणि याचे साक्षीदार आदरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज साक्षीदार आहेत. आमचे आजोबा फौजी व्यक्तिमत्व, मिलिटरीतून रिटायर झाल्याच्या नंतर घरी आल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता इथून पुढं मिलिटरीचं तत्व वापरायचं, पण वारकरी संप्रदायाला जवळ घ्यायचं त्यांनी ठरवलं. आणि वारकरी संप्रदायात गावामध्ये दिंडी सुरू केली, गावामध्ये सप्ताह सुरू केला आणि अखंडितपणे वारीची परंपरा सुरू ठेवली. 2013 साली फौजी माणूस एखादी झिनिक डोक्यामध्ये घेतली की करायचं म्हणजे करायचं. महाराज साक्षीदार आहेत त्याचे. 2013 साली आमच्या आजोबांनी वर्षभर वारी केली चालत. आमच्या कोपर्डे गावातनं लोणंदच्या जवळ कोपर्ड्यातनं आळंदीला चालत जायचं, आळंदीवरून कोपर्ड्यात यायचं, कोपर्ड्यातनं पंढरपूरला चालत जायचं, पंढरपूरवरून घरी यायचं. अशी एक वारी, म्हणजे जायचं सुद्धा आणि परतीची सुद्धा वारी. अशा आषाढीची धरून 13 वाऱ्या त्यांनी केल्या. आजोबांच्या 50 वाऱ्या पूर्ण झाले. ते म्हणले की माझी मिलिटरीतली वारी चुकली आहे ना 18 वर्षाची, म्हणून 2013 साली महाराज त्यांनी वारी केली आणि गेले 9 वर्ष झालं महाराज मी सुद्धा त्या ठिकाणी वारी करतोय. अशी 59 वर्षाची परंपरा आहे. तसं वय बघितलं तर कमी आहे, पण त्या 13 एक्स्ट्रा झाल्यामुळं 59 वर्षाची परंपरा अखंडितपणे घरामध्ये चालू आहे. 17 लोक घरामध्ये राहतात. सगळे माळकरी आहेत. कोण मृदंग वाजवतो, कोण तबला वाजवतो, कोण पेटी वाजवतं. कुणालाही बोलवावं लागत नाही. पाहिजे तेव्हा महाराज भजन करू शकतो. माझे आजोबा फौजी आहेत, तर त्यांना जर कधी कुणी विचारलं ना की बाप्पू तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तर बाप्पू गळ्यातल्या माळा दाखवतात आणि बाप्पू म्हणतात की माझ्याकडे इतकी मोठी संपत्ती आहे. माझा नातू कीर्तन करतो, माझा एक नातू तबला वाजवतो, एक पकवाज वाजवतो, आणि माझे सगळे कुटुंबातील लोक हे त्या ठिकाणी भजन करतात. महाराज ही परंपरा कशाची आहे? पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 पंढरीची वारी आहे माझे चुका पाऊले तो चोज करुणी माऊले, रिजे वेजी पुत्राची वार्ता शुभाईके जीवी माता, तैसे झाले माझे मन गाता ऐकता हरिगुण. म्हणजे आम्ही भजन करतो, आम्ही जे ऐकतो ना त्यावेळी त्या आईला वाटतं ना पोरग चालायला लागलं, माझा राजा कसा चालतोय बघा. तसं वारकरी संप्रदायात एखादं पोरग जन्माला आलं ना तर ते हरीचे दास असेल, जर त्याला मायबापांसारखी कृपा संतांची असेल ना तर महाराज ती जन्माला आल्यावर रामकृष्ण हरीच घालणार. त्याला लक्षात येतं काय परंपरा आहे वारकरी संप्रदायाची. हे घरातनं गोष्टी आल्या पाहिजेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळल्याची जाती, करी लाभाविन प्रीती. कोणताही लाभ आपल्याला मिळावा अशी अपेक्षा संत ठेवत नाही. जशी आई ठेवत नाहीत ना तसे संत सुद्धा ठेवत नाहीत. संत कसे आहेत हे सांगत असताना श्री
श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लिहिली, तेजे सूर्य जैसे सोज्वळ परिते आस्तवे किडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ ते न पुरे मेघ उदार परिवोसरे म्हणवोनी उपमेसी न पुरे हे निशंकपणे संपा खरे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अनेक वक्त्यांच्या अनेक कीर्तनकारांच्या मुखातनं आपण कधीतरी ऐकलं असेल, संत सूर्यासारखे आहेत, संत मेघासारखे आहेत, संत चंद्रासारखे आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की संत सूर्यासारखे जरूर आहेत, पण त्या सूर्याला एक शाप आहे. सूर्य सकाळी उजाडतो आणि संध्याकाळी मावळतो, पण माझे संत तसे नाहीत. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आजही ज्या ज्या ठिकाणी कीर्तन आहे, आजही ज्या ज्या ठिकाणी भजन आहे ना, त्या त्या ठिकाणी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सांगावं लागत नाही. महाराज संतांचा जे जे कार त्या ठिकाणी होतो. बरं चंद्र फक्त पौर्णिमेलाच पूर्ण आहे महाराज, एरवी तो पूर्ण आहे का नाही, पण संत आपल्यावरती परिपूर्ण होऊन कृपा करतात. बरं मेघ म्हणजे पाऊस फक्त 4च महिने पडतो, पण संत आपल्यावरती 12ही महिने कृपा करतात. आणि कसं मायबापासारखं संत उदार आहेत, संत मायबाप आहेत आणि संत महाराज कृपावंत आहेत. उदार तुम्ही संत, 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 उदार तुम्ही संत. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, एवढा केला उपकार, एवढा केला उपकार. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, उपकार एवढा उपकार. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत. उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत. महाराज मायबापासारखी आपल्यावरती कृपा करणारे असतात ना, ते म्हणजे महाराज संत आहेत. तुम्ही पुढे उभं राहिलायत ना, मला असं वाटतं परीक्षकच उभे राहिलेत. मी सुरुवातीला नाही म्हटलो का कीर्तनकार घडवायचेत आपल्याला, आणि तुम्ही परीक्षण करताय. नक्की जरूर परीक्षण करा बरं का. झाल्यानंतर मला काही चुका असतील तर जरूर सांगा. महाराज एक सांगू का, आपल्या घरातली आई वडील आपली भाऊकी आपल्यावर प्रेम करेल यात नवल नाही. ऐका, आपल्या जवळची लोक आपल्यावरती प्रेम करतील नवल नाही, पण 50 किलोमीटरवरून मी साताऱ्यात राहतो, माझ्या जवळची नाहीत, पण जवळच्यांपेक्षा जवळची असणारी ही वारकरी लोक आहेत. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणण्याची ताकद आजपर्यंत महाराज या लोकांनी दिली. आणि मी ज्यावेळी माझ्या भागामध्ये कीर्तन करत असतो ना, त्यावेळेस मी त्यांना अभिमानानं सांगत असतो, आम्ही सातारा भागामध्ये असं आम्ही नवीन नवीन उपक्रम त्या ठिकाणी करतो. तुमच्या सर्वांची कृपादृष्टी माझ्यावरती अखंड येत आहेत. महाराज हरिदास होण्याचा आपण प्रयत्न करूयात. तुम्ही तुकोबा व्हाल का, तुम्ही ज्ञानेश्वर महाराज व्हाल का मला माहिती नाही, पण हरीच्या दासांची काही लक्षणं आहेत, काही गुण आहेत, ते आपण आपल्या मनात आपल्या हृदयात महाराज अंगीकारले पाहिजेत. आणि तो सगळे हरीचे दास ज्या देवाला मानतात ना, तो म्हणजे माझा पंढरीचा पांडुरंग आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. 3 गोष्टी महत्वाच्या सांगतो, ऐका. तिघांची कृपादृष्टी जर आपल्यावरती असेल ना, तर आपल्याला काही कमी पडत नाही. पहिले देव, दुसरे संत आणि तिसरे म्हणजे सद्गुरू. देवाला भजलं पाहिजे, संतांचे विचार आचरणात आणले पाहिजेत,
आणि सद्गुरूची कृपा असली पाहिजे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसूनी पाऊले श्री गुरूंचे महाराज. अहो, श्री गुरूंचा आशीर्वाद जर तुमच्या सोबत असला ना तर तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. पण या तिघांना कधी विसरायचं नाही महाराज. कुणालाही विसरा. याच्या पुढे जाऊन बोलू का? याच्या पुढे जाऊन बोलू का? तुम्ही उत्तर भारतात जन्म नाही घेतला, तुम्ही दक्षिण भारतात जन्म नाही घेतला, तुम्ही जन्म अशा भागात घेतलाय ना, त्या भागाचं नाव आहे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रात कुणी जन्म घेतला माहितीये का? संतांनी जन्म घेतला. माझे ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, चोकोबा 18 संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. आणि ते म्हणतात की देवा तू आमच्यावरती कृपा केली. हे नवल नाही, त्या संतांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, त्यामुळे महाराजांचं ऐकू नका, पण संतांचं मात्र आपल्याला ऐकावंच लागेल. पवित्र ते कुळ हा पावन तो देश हा पवित्र ते कुळ हा पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जेते हरीचे दास जन्म घेती जन्म घेती जन्म घेती कर्म धर्म त्यांचा काला नारायण कर्म धर्म त्यांचा काला नारायण देते हरिचे देते हरिचे जन्म घेरी जन्म घेरी जन्म घेरी कर्म धर्म त्यांचा काला नारायण कर्म धर्म पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते जेते हरीचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते जेते हरीचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हरीच्या दासांनी जन्म घेतला म्हणून महाराज त्यांचं ऐकलं पाहिजे, हरीचे दास झालो पाहिजे. चला महाराज, आपण ठरवलं की आता आपण हरीचे दास झालोय, आता आपण घाबरणार नाही. जे मगाशी मी प्रकार सांगितले भर्तृहरींचे ते आम्ही अजिबात महाराज घाबरणार नाही. पण हरीचे दास झाल्याच्या नंतर एक गोष्ट मात्र जरूर करा, दोन्ही एकादशी करा. बरं, दोन्ही एकादशी करा. त्याला काही भौगोलिक कारण आहेत, त्याला काही ऐतिहासिक कारण आहेत, त्याला काही शास्त्रीय कारण आहेत आणि महाराज त्याला काही सांप्रदायिक कारण आहेत. महाराज सगळ्यात महत्त्वाचं शास्त्रीय कारण सांगतो सर. आता आपल्या आजूबाजूला तुमच्या लक्षात येईल की अनेक लोकांना कॅन्सरसारखा महादुर्गम आजार प्रत्येकाला आता व्हायला लागेल. त्याचं जास्त प्रमाण आहे ना महिला भगिनींमध्ये, त्याचं प्रमाण जास्त आहे महाराज. का याचं जास्त प्रमाण आहे? कॅन्सर का होतो? जर तुम्ही तुमच्या पोटाला आरामच नाही दिला, जेवण बनवताना खा, झाल्यावर खा, याचं प्रमाण तुमच्याकडे जास्त असतं नाही का? त्यामुळं पोटाला आरामच मिळत नाही, त्यामुळं याचं प्रमाण जास्त वाढलंय. काही शास्त्रज्ञ मंडळी एकत्रित आले महाराज, मागच्याच महिन्यामध्ये हे सिद्ध झालंय. आणि त्या शास्त्रज्ञ मंडळींनी असं सिद्ध केलंय सर, जर तुम्ही एकादशी पकडली, तुम्ही एकादशी जर धरली, तुम्ही गळ्यामध्ये माळ नाही आणि मग आम्ही कसं करू असं नाही. तुम्ही सदाचारी असला, तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलाय, तुम्हाला एकादशी करावीच लागेल. त्यांनी असं सिद्ध केलं, या सनातन धर्माचा त्यांनी अभ्यास केला, वारकरी संप्रदायातील एकादशीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी असं सिद्ध केलं आहे,
जर एखादा व्यक्ती 10 तास उपवाशी राहिला, 10 तास जर तो उपवाशी राहिला तर त्याला 90% आयुष्यात कधीही कॅन्सर होणारच नाही. त्यानं फक्त उपवाशी राहायचंय महाराज. त्यानं फलोहार करायचा. काय? फराळ फलोहार महाराज त्यांनी करायचा, असं त्यांनी महाराज सिद्ध केलंय. हे झालं शास्त्रीय कारण. आजारासाठी तरी कराल ना. भौगोलिक कारण सांगतो. आजच्या दिवशी काय आहे, या हवामानात, या वातावरणामध्ये जर तुम्ही जड अन्न सेवन केलं, भाजी भाकरी जर खाल्ली ना, तर ती तुमच्या शरीराला महाराज पचत नाही. ते शरीराला पचत नाही. म्हणून आजच्या दिवशी फलोहार करावा. शाबूचे वडे खावेत, खिचडी खावी असं नाही बरं. फळ खावं आणि आजचा उपवास करावा. हे कारण झालं महाराज भौगोलिक. आणि वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान केली आहेत. मी तुकाराम महाराजांचं बोलणं इथं सांगणार नाही. आजच्या दिवशी जर तुम्ही अन्न सेवन केल्यानंतर काय होतं हे सगळ्यांना महाराज माहिती आहे. तुम्ही जर हरीचे दास म्हणून घेत असाल नाही का, जर तो देव तुमच्या मागे पुढे उभा राहावा असं वाटत असेल ना, अंतःकरणापासून या नारदाच्या गादीवरून माझं सर्वांना एक सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्रासारख्या पवित्र भूमीमध्ये जन्म घेतलाय. तुम्ही महिन्यातल्या 2 एकादशी महाराज धरल्या पाहिजेत, फलोहार केला पाहिजे. बऱ्याच आजारांतून मुक्तता तुम्हाला मिळेल. आणि त्याच्या पुढं एक देव भेटेल आणि एक गुरु भेटेल. तो देव कोण आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देवा होय गुरु, आपणाची देवा होय गुरु, पडिये देह भाव पुरावी वादना, पडिये देह भाव पुरावी वादना, पडिये देह भाव. आपणाची आपणाची देवा होय गुरु, आपणाची देवा होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. महाराज तो आपला देव आहे, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे. तुम्ही हरीचे दास झालात, तुम्ही आता त्याची भक्ती करताय, तो अखंडितपणे महाराज तुमच्यासाठी धावून येणार. उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भावभक्त देखोनिया. आपण सगळेजण काकडा आरती करतो. दुसऱ्या मालिकेतला पहिला अभंग आहे. तो कुणासाठी, कसा, कुठे धावून आला हे प्रत्येकानं लक्षात ठेवून त्याची भक्ती याची देही याची डोळा म्हातारपणी नाही, दात पडल्यावर नाही, आत्ताच महाराज त्याची भक्ती केली पाहिजे. याच देहाला भक्ती करण्याचा, विचार करण्याचा अधिकार आहे, तो म्हणजे मानवाला आहे. आपण मानव असू, आपण हरीचे दास जर म्हणून स्वतःला घेत असू ना, तर देव सदैव मागे पुढे उभा राहील. अभंगाचं दुसरं चरण. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उभा मागे पुढे, देव उभा
कुमार 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 बोला पुंडली पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की कुमार 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 अमा हरीचा दासा आम्हा हरीचा दासा भय नाही त्रयलोकी नाही त्रयलोकी भय नाही त्रयोलोकी भय नाही त्रयोलोकी भय नाही त्रयोलोकी उभा मागे पुढे उभा मागे पुढे उभा मागे पुढे उभा मागे कधी पुढे संकट पुढे संकट पुढे संकट पुढे संकट पुढे संकट ठाला 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 विठाला 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 दोन चरणाचा अर्थ मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. राहिलेत शेवटचे दोन चरण. ज्यावेळी आपण हरीचे दास होतो त्यावेळेस देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. मग तुम्ही कुठेही असावं तो देव सावता महाराजांसाठी रानात आला महाराज. मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजेचा झाला परिवार. घडी माते वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेहत्याची. प्रत्येकासाठी महाराज तो धावून आला. मग तुमच्यासाठी का धावून येणार नाही, तो तुमच्यासाठी सुद्धा धावून येईल. फक्त महाराज तो तुमच्या अंतःकरणातला भाव बघतो महाराज. देव काय पाहतो? अंतःकरणातला भाव पाहतो. कुठला? मावस भाव, चुलत भाव, सक्का भाव नाही. ये हृदयीची ते हृदयी. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना मध्ये कोणत्याही प्रकारची खोट नसली पाहिजे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडे भावाचे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडे भावाचे. देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाचा. अंतरचे घेतो घोडी पाय जोडी भावाचे. अंतरचे घेतो घोडी पाय जोडी भावाचे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा. देव कशाचा भुकेला आहे तर देव भावाचा भुकेला. देवाला भाव आवडतो. देवाला थोडीच भक्ती आवडते. माला तो कर्मे फिरे जिव्हा फिरे मुकमाही. म्हणून तो चहुदिस फिरे येतो स्मरण नाही. तुम्ही आम्ही सर्वजण आता भक्ती करतोय. फक्त महाराज घोळ इतकाच आहे, भक्ती करत असताना त्यामध्ये भाव नाही. कबीर महाराज म्हणतात हातात माळ घेतलीये. आता काउंटिंगची नवीन पद्धत आली. आता काउंट करून लोक भक्ती करतायत महाराज. आज 1 लाख महिन्यात 2 लाख. वारकरी संप्रदायात अशी कुठं परंपरा आहे का? मी तर कुठं वाचलं नाही. पण मन शुद्ध राहावं, जागेवर राहावं यासाठी जरूर महाराज काउंटिंग करून भक्ती केली पाहिजे. पण काउंटिंग करून जर भाव जाग्यावर नसेल तर उपयोग. माला तो कर्मे फिरे जिव्हा फिरे मुकमाही. मनुवा तो चहुदिस फिरे येतो स्मरण नाही. त्यामुळे ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा. या सगळ्या गोष्टी तुम्ही अंतःकरणापासून कराल एवढीच पंढरीच्या पांडुरंगाकडे विनंती करतो. आणि त्या देवाला माझी एकच विनंती की पांडुरंगा तो आम्हा या सातारा भागातील सर्व कीर्तनकार मंडळींना, सर्व साधक मंडळींना खूप चांगली सद्बुद्धी दिली आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत हा एकादशीचा उत्सव असाच चाला राहू दे, असाच सुरू राहू दे एवढीच विनंती महाराज त्या देवाकडे मी अंतःकरणापासून करणार आहे. आणि तो देव तुमच्या आमच्याकडून हे सर्व अखंडितपणे करून घेईल महाराज. कारण तुम्ही कुठेही असा, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुनी. तो चालत येत नाही. जर तुम्ही हरीचे दास असाल ना तर तो धावून महाराज आपल्यासाठी अंतःकरणातून
भाव प्रकट करण्यासाठी तो देव त्या ठिकाणी येत असतो. तो देव कोण आहे? जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हा शंभो यारी बाबा एक पंढरपूर गाव. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. शंभो यारी बाबा एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. जाऊ तया ठाया भोजन मागा. विठोबाचा धर्म जागो ताचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो ताचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो माझे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो माझे चरणी लक्ष लागो. देव तुमच्या आमच्यासाठी अखंडितपणे उभा राहणार आहे तो पाटील आहे हो. आणि पाटील पूर्वीच्या काळी उगच पाटील पदवी दिली नाही. विठो पाटील त्याचं नाव आहे. तो तुमची आमची काळजी जरूर घेणार आहे. तुम्ही आम्ही सगळी जण दोन शब्दाच्या अक्षरासाठी झटतोय, तो म्हणजे सुख. प्रत्येकाला महाराज सुख पाहिजे. कोणाला सुख पाहिजे? पाहिजे का सुख? जर सुख पाहिजे असं वाटत असेल ना तर आपल्याला हरीचे दास व्हावं लागेल. आणि ते सुख महाराज कशानं मिळेल तर त्याच्या नामस्मरणानं, त्याच्या गुणानं, त्याच्या रूपानं आणि त्याच्या नामस्मरणानं अखंडितपणे ते सुख तुम्हाला मिळेल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे याचो चुके, तुका म्हणे याचो चुके. तुका म्हणे याचो चुके, तुका म्हणे याचो चुके. तुका म्हणे याचो चुके, तुका म्हणे आचो चुके. तुका म्हणे आचो चुके, तुका म्हणे आचो चुके. गावो मुखे विठोबा, गावो मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. राम तुकाराम तुकाराम राम तुकाराम 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 मनुष्य एकदा सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व वारकरी मंडळींचं अंतःकरणापासून या ठिकाणी दर्शन घेतो. मज पामराय काय थोरपण, पायाची वाहन पाय तुम्ही. तुम्हाला काय द्यावं, काय द्यावे, त्यासी तव भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अंतःकरणापासून सर्वांचे या ठिकाणी दर्शन घेतो. आदरणीय आमचे महेश दादा, त्यांच्या ग्रामस्थ मंडळी यांनी सुंदर अशी या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. तसेच सर्व गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी एक इच्छा होती बरं का महाराज, तुमच्या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक कीर्तनकार त्या ठिकाणी सेवा करतात, पण मी आमच्या दिंडीत असल्यामुळे मला तो योगायोग कधी येत नव्हता.
आम्ही यावर्षी सहज पंढरपुरात चालत असताना म्हणलो काय, आणि ते व्हिडिओ बघायचो ना मी, कधी सर येत आहेत, कधी आमचे सुशांत महाराज येत आहेत, कधी किरण महाराज वाजवत आहेत, योगेश दादा आहेत, आणि सगळी लोकांनी ते सुंदर अशी साऊंड सिस्टीम, तिकडं नसतं बरं का साऊंड सिस्टीम, नाही काय नाही, आणि कीर्तनच एवढी चांगली होत नाहीत. आणि मला वाटायचं की या तुमच्या सर्वांच्या समवेत मला कीर्तन करायला मिळावं, आणि वारीत मी संकल्पना मांडली, ते फळ मला या ठिकाणी मिळालं. आणि काय योगायोग आहे. आणि तीच लोक सगळी इथे आहेत बरं का, तीच लोक सगळी येतात बरोबर ना महाराज. ते आपल्या दिंडीत चालणारी अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मी खूप लहान असल्यापासून माझ्यावरती ज्यांची कृपा आहे असे असणारे आमचे गुरुवर्य कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं भाग्य त्यांनी आज या ठिकाणी कीर्तन वाजवलं. आणि तसंच आमचे रामकृष्ण महाराज, त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. आमच्या आजोबांच्या 13 वाऱ्यांच्या कीर्तनाची संकल्पनेचं शेवटचं कीर्तन त्या ठिकाणी आदरणीय महाराजांनी त्या ठिकाणी केलं होतं. तेव्हापासूनची अखंडित परंपरा, सर्व गुणीजन असणारी कीर्तनकार मंडळी त्या ठिकाणी, आमचे योगेश दादा यांनी सुंदर अशी शूटिंग या ठिकाणी केलं, त्याबद्दल यांचे आभार व्यक्त करतो. ज्योतिराम महाराजांचं या ठिकाणी दर्शन घेतो. आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे काका की जे म्हणतात महाराज वेळ झाली आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी दर्शन घेतो. आमचे बाबू काका असतील, विक्रमदादा, आता नावं घेत बसतो तर इथं 10 वाजतील. आदरणीय आमचे महाराज या ठिकाणी, हनुमंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सोहळ्यासाठी जी जी मदत करतात त्या सर्वांचं दर्शन घेतो. आमचे दादासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे परममित्र किरण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं दर्शन आणि सेवेला याच ठिकाणी